कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याची 2 दिवसांपूर्वी पुण्यात भर दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली। मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशीच घराजवळ कोथरूडच्या सुतारदरा भागात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला। गोळीबारानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ याच्यावर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष कोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केला। दरम्यान या प्रकरणात आता आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर फायरिंग करत खून करणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना कोळेकर यानं मुळशीतील भादे गावात गोळीबाराचा सराव केला होता। मामाच्या बदल्यासाठी आरोपी मुन्ना पोळेकरनं शरद मोहोळची हत्या केली आहे। सुतारदरा इथं घराजवळच शरद मोहोळवर मुन्ना पोळेकरसह तिघांनी गोळीबार केला। या खुनासाठी महिनाभर तो भादे गावातील जंगलात गोळीबाराचा सराव करत होता। आता या सरावासाठी त्यांनी काडतुसं कुठून आणली, पिस्तूल कुठून आणि कुणाकडून विकत घेतली याचा तपास पोलीस करत आहेत। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील 6 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मुख्य आरोपीसह 6 आरोपींना 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार असून या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 2 वकिलांना मात्र केवळ 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे।